Hello, dear students. Welcome to Winners Chemistry Coaching. In Winners Chemistry, in the last video lecture, we have completed transition elements, and today we are going to start inner transition elements. So, in this video lesson, we are going to study what are inner transition elements and where is the position of these inner transition elements in the periodic table. म्हणजे बघा, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ट्रान्झिशन एलिमेंट्सना कंप्लीट केले आणि आता आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट्सना बघायचं आहे. मग आता बघूया की हे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत कोणते आणि त्याचबरोबर पिरियडिक टेबलमध्ये त्यांचे पोजिशन आणि त्यांना एक वेगळी नावंसुद्धा आहेत. ती नावं काय काय आहेत हा सगळा पार्ट आपणाला ह्या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणाला स्टडी करायचं आहे. बघा, टॉपिकचं नाव जसं आपल्याकडे आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशन एलिमेंट्स आपण कंप्लीट केलेलं आहे आणि आता आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स काय आहेत हा पार्ट घेतला की आपला हा सेकंड चॅप्टर जो आहे हा देखील कंप्लीट होतो. त्यामुळे आपण स्टार्ट करूया. बघा, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. So let us start. What are inner transition elements? Inner transition elements, they are also called as F block elements, and there are two series of these F block elements as lanthanoids and actinoids. त्यामुळे त्यांना जी वेगवेगळी नावं वापरली जातात ती बघा काय काय आहेत आपल्याकडं. इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, F ब्लॉक एलिमेंट्स किंवा एकत्रित जे दोन सेरीज आपल्याकडे आहेत त्यांना आपण लॅन्थॅनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड्स ह्या पद्धतीनं म्हणत असतो. त्यामुळे यापैकी कुठलंही नाव जर आलं तर तुम्ही लक्षात घ्या, दीज आर दी एफ ब्लॉक एलिमेंट्स. सो हाऊ दीज इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स दे आर डिफाईंड ऑर एफ ब्लॉक एलिमेंट्स दे आर डिफाईंड. तर बघा या पद्धतीनं आपल्याकडे आहे. दी एफ ब्लॉक एलिमेंट्स आर दी एलिमेंट्स इन विच देअर लास्ट इलेक्ट्रॉन, बघा लास्ट इलेक्ट्रॉन म्हणजे डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन, दी लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन टू प्री पेनल्टिमेट शेल. तर बघा प्री पेनल्टिमेटचं मिनिंग आपण समजून घेऊया. जसं की ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये आपल्याला झालेलं आहे पेनल्टिमेट. आउटरमोस्ट शेल जे असते त्याला आपण एन शेल म्हणतो. पेनल्टिमेटला आपण म्हणत असतो N-1 आणि त्याच्या देखील आतल्या बाजूला जी शेल असते त्याला आपण प्री पेनल्टिमेट शेल असं आपण म्हणतो. म्हणजे एन जर आपल्याकडे आउटरमोस्ट असेल तर N-1 पेनल्टिमेट आणि N-2 सबशेलला आपण प्री पेनल्टिमेट शेल आपण म्हणतो. त्यामुळे N-2 मध्ये जी एफ सबशेल आपल्याकडे आहे त्या एफ सबशेलमध्ये जर लास्ट इलेक्ट्रॉन एंटर होत असेल तर अशा सगळ्या एलिमेंट्सना आपण काय म्हणतो बघा, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. त्यामुळे त्यांची डेफिनेशन अशी आहे, दीज आर दी एलिमेंट्स इन विच देअर डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स इन टू प्री पेनल्टिमेट दॅट इज N-2 एफ सबशेल. आणि मग असे किती एलिमेंट्स आपल्याकडे आहेत तर बघा, देअर आर 2 series ऑफ 14 एलिमेंट्स ईच इन द इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ते कुठले आहेत बघा, देअर आर टोटल 28 एलिमेंट्स, आउट ऑफ विच द फर्स्ट 14 आर फ्रॉम सेरियम, ॲटॉमिक नंबर Z इज इक्वल्स टू 58, टू ल्युटेसियम, ॲटॉमिक नंबर Z इज इक्वल्स टू 71. त्यामुळे पहिली सिरीज आहे बघा, सेरियम 58 ॲटॉमिक नंबरपासूनचे ल्युटेसियम ॲटॉमिक नंबर 71 पर्यंतचे सगळे एलिमेंट जे आहेत, टोटल 14 एलिमेंट्स. अँड अनदर सिरीज with elements from thorium atomic number 90 to lawrencium atomic number 103. So these total series, 2 series of 28 elements, they are collectively called as F block elements. ह्या सगळ्या एलिमेंट्सना आपण एकत्रित F ब्लॉक एलिमेंट्स आपण म्हणतो. आता बघा, जे आपल्याकडे रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स आहेत, नॉर्मल एलिमेंट्स, इन नॉर्मल एलिमेंट्स आउटरमोस्ट 1 शेल इज इनकम्प्लिटली फिल्ड. डी ब्लॉकना आपण बघितलं तर इन केस ऑफ डी ब्लॉक देर आर 2 आउटरमोस्ट शेल्स आर इनकम्प्लिटली फिल्ड. बट इन इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स outermost 3 shells are incompletely filled. So this is the characteristic for inner transition elements, that they have 3 outermost shells are incompletely filled. पुन्हा त्यांचं जर पोझिशन आपण बघितली तर त्यांचं पोझिशनसुद्धा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. पण हे लक्षात घ्या, बिकॉज ऑफ देअर पिरियडिक पोझिशन अँड देअर प्रॉपर्टीज, द प्रॉपर्टीज एक्झिबिटेड बाय these elements and their position renders them to call as
the inner transition elements, and hence they are called as inner transition elements because of their periodic position and properties. मग यातल्या पिरियडिक पोझिशनसुद्धा आपण स्टडी करणार आहे, पण त्याच्या आधी आपण बघूया प्रॉपर्टीज ऑफ एफ ब्लॉक एलिमेंट्स. तर बघा एफ ब्लॉक एलिमेंटचे प्रॉपर्टीज कसे आहेत ते आपण बघूया. तर मॅक्झिमम प्रॉपर्टीज बघा, मॅक्झिमम प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट्स दे आर सिमिलर टू द ट्रान्झिशन एलिमेंट्स. हेन्स रिमेंबर दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एफ ब्लॉक एलिमेंट्स दे बिलॉंग्स टू द डी ब्लॉक एलिमेंट्स, they are similar to D block elements. As we have discussed earlier, the last electrons they are added into n-2 f subshell, and hence they shows the properties such as D block elements. So the another property is their electrons are added in n-2 f subshell. आणि मग यांची जर आपल्याला पोझिशन जर बघायचं झालं तर ह्यांचं पिरियडिक पोझिशन काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे, पण आधी इथे एक आपण सेंटेन्स बघूया आणि त्यानंतर त्यांचे पोझिशन आपल्याला डिस्कस करता येईल. दिस एलिमेंट्स दे आर प्लेस्ड इन बिटवीन n-1 डी ब्लॉक एलिमेंट अँड हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह NS ब्लॉक एलिमेंट. त्यामुळे यांची पोझिशन डी ब्लॉक आणि एस ब्लॉक एलिमेंट्सच्या मध्ये आहे, लक्षात घ्या. आणि मग ते आपण स्टडी करूया. आपल्याला स्टडी करायचं आहे मग पोझिशनमध्ये पिरियडिक पोझिशन ऑफ इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. सो नाउ वी शॅल स्टार्ट द पोझिशन इन द पिरियडिक टेबल. ॲक्च्युली बघा आपल्याकडे जे दोन सेरीज आपल्याकडे आहेत ते सेरीज आपल्याकडं लॅन्थॅनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड्स म्हणून आपण त्यांना ओळखत असतो, लक्षात घ्या. पहिली जी सेरीज आहे सेरियम टू लुटेशियम त्याला आपण लॅन्थॅनॉइड्स म्हणतो, आणि दुसरी एक सेरीज आहे त्याला आपण ॲक्टिनॉइड्स असं म्हणत असतो. त्यापैकी आपण लॅन्थॅनॉइड्सची पोझिशन जी आहे ती पोझिशन बघूया. तेव्हा लॅन्थॅनॉइड्स दे बिलॉंग्स टू ग्रुप नंबर 3 इन द पिरियडिक टेबल अँड पिरियड नंबर 6. लॅन्थॅनॉइड्स जे आपल्याकडे आहेत ते ग्रुप नंबर 3 आणि पिरियड नंबर 6ला बिलॉंग करत असतात, पण ॲक्च्युली ते त्या पोझिशनला प्रेझेंट नाहीत. दे बिलॉंग्स टू ग्रुप 3 अँड 6 नंबर पिरियड, बट दे आर प्लेस्ड ॲट दी बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. त्यांना पिरियडिक टेबलच्या बॉटमला प्लेस केलेलं आहे, पण त्यांची ॲक्च्युअल पोझिशन जी आपल्याला बघायला मिळते बघा, द ॲक्च्युअल पोझिशन ऑफ दिस एलिमेंट्स इन बिटवीन लॅन्थॅनम Z इज इक्वल्स टू 57 अँड हाफनियम Z इज इक्वल्स टू 72. या पद्धतीनं आपणाला त्यांची पोझिशन जी आहे ती बघता येत असते. म्हणजे लॅन्थॅनम आणि हाफनियमच्या मध्ये त्यांना आपण प्लेस केलेलं आहे. मग हे लॅन्थॅनम नंतरचे 14 एलिमेंट्स आहेत म्हणून ह्यांना आपण लॅन्थॅनॉइड्स म्हणतो, लक्षात घ्या. त्यामुळे लॅन्थॅनम हा एलिमेंट ह्या टोटल 14 एलिमेंट्सचा प्रोटोटाईप म्हणजे प्रिव्हियस एलिमेंट जो आहे तो आहे. इवन त्यांचे प्रॉपर्टीज लॅन्थॅनमसारखे असतात म्हणून त्यांना आपण एकत्रित लॅन्थॅनॉइड्स असं म्हणतो. त्यामुळे पोझिशनबद्दल हे रिमेंबर करा. दिस लॅन्थॅनॉइड्स दे बिलॉंग्स टू ग्रुप नंबर 3 अँड दे आर प्लेस्ड इन द 6th नंबर पिरियड, but actually they are shown at the bottom of the periodic table, but their position is in between the elements lanthanum atomic number 57 to hafnium atomic number 72. मग ॲक्टिनॉइडची पोझिशनसुद्धा अशीच आहे, फक्त त्याच्या नेक्स्ट पिरियडमध्ये ते प्रेझेंट आहेत. आपण बघूया त्यांचे पोझिशनसुद्धा कसे आहेत. पण बघा जी सेकंड सेरीज आपल्याकडे आहे तर सेकंड सेरीज फ्रॉम थोरियम टू लॉरेन्सियम दे आर कॉल्ड ॲज द ॲक्टिनॉइड्स. ॲक्टिनॉइड्स काय आहेत बघा एलिमेंट्स, 14 एलिमेंट्स आफ्टर ॲक्टिनियम फ्रॉम थोरियम टू लॉरेन्सियम दे आर कॉल्ड ॲज द ॲक्टिनॉइड्स, अँड these elements they belongs to same group number 3 but in the next period, that is 7th number period of the periodic table. Hence their position is at group number 3 and period number 7. As lanthanoids, these elements are also shown at the bottom of the periodic table. त्यामुळे यांना सुद्धा बघा पिरियडिक टेबलच्या बॉटमला प्लेस केलेला आहे. आणि त्यांची ॲक्च्युअल पोझिशन जी आपल्याकडे आहे ती कशी आहे बघा. द ॲक्च्युअल पोझिशन इज इन बिटवीन ॲक्टिनियम Z इज इक्वल्स टू 89 अँड रुदरफोर्डियम Z इज इक्वल्स टू 104. त्यामुळे 90पासून 103 म्हणजे ॲक्टिनॉइड्स, आणि सिमिलरली बघा 58 to 71 म्हणजे लॅन्थॅनॉइड्स आपल्याकडे आहे. त्यामुळे हे पोझिशन जे आहे हे पोझिशन पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला ग्रुप 3 पिरियड नंबर 6 फॉर लॅन्थॅनॉइड
आणि ग्रुप 3 पिरियड नंबर 7 फॉर ॲक्टिनॉइड या पद्धतीनं आहे. पण ॲक्च्युली हे इलेमेंट त्या पर्टिक्युलर पोझिशनला प्रेझेंट नाहीत. त्यांना आपण पिरियडिक टेबलच्या बॉटमला प्लेस केलेलं आहे आणि ते कशा पद्धतीनं आहेत ते आपण आपल्या नेक्स्ट ट्रान्झिशनमध्ये बघूया. So let us study how actual position of the F block elements, that is lanthanoids and actinoids, in the periodic table. So this is the periodic table as you have studied in your 11th standard. बघा 11वीला तुम्ही हा periodic table स्टडी केलेला आहे. Vertical columns they are called as groups from 1 to 18 and horizontal rows they are called as periods. तुम्ही जर आडव्या ओळी बघितला तर बघा 6 नंबरच्या पिरियडमध्ये तुम्हाला पहिला एलिमेंट दिसेल सीझियम, दुसरा आहे बेरियम. बघा 55 आणि 56 ॲटॉमिक नंबर जे आहेत तिथं तुम्हाला बघायला मिळतं. पण तुम्ही 57 to 71 बघितला तर तिथे ते एलिमेंट्स नाही, तो बॉक्स तुम्हाला मोकळा दिसतो. मग त्या बॉक्सची पोझिशन काय आहे तर बघा इट इज ग्रुप नंबर 3. 57 जो ॲटॉमिक नंबर दिसतो हा ग्रुप नंबर 3 आपल्याकडे आहे आणि त्याचं पिरियड नंबर जर तुम्ही बघितला तर पिरियड नंबर आहे 6. त्यामुळे त्याची पोझिशन तुम्हाला दिसते ग्रुप 3 आणि पिरियड नंबर 6मध्ये. जो नंबर तुम्हाला इंडिकेट केलेला दिसतो बघा 57 to 71, तर ते एलिमेंट्स ॲक्च्युली त्या पूर्ण पिरियडिक टेबलच्या बॉटमला दिसतात तुम्हाला. लॅन्थॅनम बघा, मग सेरियम, प्रेसिओडायमियम, निओडायमियम, प्रॉमेथियम, सॅमेरियम पासून ल्युटेसियमपर्यंतचे जे एलिमेंट्स आहेत आपण ह्या सगळ्या एलिमेंटची ओळख करून घेऊया. पण ही जी टोटल 14 एलिमेंट्स ॲक्च्युली तिथं 15 आहेत, ते लॅन्थॅनमला इन्क्लूड केला तर 15 होतात. पण सेरियम टू लुटेसियम ही जी सिरीज आपल्याकडे आहे दॅट इज द लॅन्थॅनॉइड सिरीज. तर लॅन्थॅनम नंतरचे हे 14 एलिमेंट्स आहेत म्हणून यांना आपण लॅन्थॅनॉइड्स म्हणतो, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांची पोझिशन ही ॲक्च्युली ग्रुप 3 आणि पिरियड नंबर 6 फॉर लॅन्थॅनॉइड्स आहे. सिमिलरली तुम्ही 7th नंबर पिरियडमध्ये बघितला तर 7th नंबर पिरियड स्टार्ट्स विथ ॲटॉमिक नंबर 87 फ्रॅन्सियम एलिमेंट आहे. त्याच्यापुढे आहे बघा Ra रेडियम आणि त्यानंतर 89 to 103 जर तुम्ही बघितला तर यांची पोझिशन देखील बघा ग्रुप 3 आणि पिरियड नंबर 7 आहे. पण 89 to 103 एलिमेंट्स ते तुम्हाला तिथं दिसत नाहीत. ते बघा त्या लॅन्थॅनॉइड सिरीजच्या बरोबर खाली प्रेझेंट आहेत, ज्यांना आपण कशा पद्धतीने म्हणतो बघा ॲक्टिनियम ॲटॉमिक नंबर 89 टू लॉरेन्सियम ॲटॉमिक नंबर 103. मग ह्या जर तुम्ही 14 एलिमेंट्सनं बघितला तर ह्या 14 एलिमेंट्ससाठी बघा आपल्याला अशा पद्धतीनं कळतं की हे एलिमेंट्स ॲक्टिनियम नंतरचे 14 एलिमेंट्स आहे म्हणून ह्यांना आपण ॲक्टिनॉइड सिरीज असं आपण म्हणतो. तर याच्यामध्ये काही एलिमेंट्स आहेत जे तुम्हाला दिसतात बघा लॅन्थॅनम आणि ॲक्टिनियम ह्या दोन एलिमेंट्सच्या नावावरून आपल्याकडे सिरीज आहेत लॅन्थॅनॉइड्स अँड ॲक्टिनॉइड्स ह्या पद्धतीनं. मग हे जर एलिमेंट्स तुम्ही बघितला तर यांची ॲक्च्युअल पोझिशन आपल्याला कळते बघा. ॲक्च्युअल पोझिशन इज ॲट ग्रुप 3 अँड पिरियड नंबर 7. मग आपण यांना जर आणखीन बघायला गेलो तर आपल्याला असं कळेल बघा these elements they are placed at the bottom of the periodic table to maintain the symmetry of the periodic table. तर या पिरियडिक टेबलची सिमेट्री मेंटेन करायला आपण त्यांना या ठिकाणी प्लेस केलेलं आहे. मग लॅन्थॅनॉइडची पोझिशन जर तुम्ही बघितला तर ते लेफ्ट हँड साईडचे यस ब्लॉक एलिमेंट आणि डी ब्लॉक एलिमेंटच्या मध्ये आहेत, ते आपण मगाशी प्रॉपर्टीजमध्ये स्टडी केलं. सिमिलरली ॲक्टिनॉइडसुद्धा डी ब्लॉक आणि एस ब्लॉकच्या मध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे ॲक्च्युली आपण असं म्हणू शकतो बघा दिस एलिमेंट्स दे आर दिस सबसेट ऑफ 6th and 7th नंबर पिरियड. तर 6 आणि 7 नंबरचे पिरियडचे हे आपल्याकडे सबसेट आहेत या पद्धतीनं आपल्याला बघता येत. म्हणजे 6 नंबरचाच पार्ट आपल्याकडे लॅन्थॅनॉइड्स आणि 7 नंबर ग्रुपचा पार्ट म्हणून ॲक्टिनॉइड्स असं आपण म्हणू शकतो. नाऊ वी शॅल स्टार्ट व्हाय दिस एलिमेंट्स दे आर कॉल्ड ॲज द ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशन एलिमेंट्सच का म्हणायचं त्यांना तर त्याचे थोडे रिझन्स आपल्याकडे आहेत ते आपण बघूया. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहेत एफ ऑर्बिटल जे आपण बघतो तर ते प्री पेनल्टिमेट शेलमध्ये प्रेझेंट आहे आणि त्यामुळं ते खूप आतल्या बाजूस प्रेझेंट असतं आणि त्यामुळं डी ब्लॉक एलिमेंटचं जसं आपण पेनल्टिमेट शेल म्हणतो त्याच्याही आत एफ ब्लॉक शेल जी आहे एफ ब्लॉक एलिमेंटची एफ सबशेल आहे ती प्रेझेंट असते. त्यामुळे त्याचं एक रिझन आपण देतो बघा. इन केस ऑफ these elements the f orbitals they are present much inside the d orbital. If we compare the position of f subshell तर बघा जी 4th नंबर आपल्याकडे f सबशेल आहे ती 5Dच्या सुद्धा आत असते खूप
त्यामुळे तुम्ही जर बघायला गेला तर यांच्यासाठी आपल्याकडे बघा द एफ ऑर्बिटल्स दे लाईज मच इनसाइड इफ यू कम्पेअर द डी ऑर्बिटल्स ऑफ द ट्रान्झिशन मेटल अँड हेन्स दे आर टर्म्ड ॲज इनर ट्रान्झिशन. डीला जसं आपण ट्रान्झिशन म्हणतो त्याच्या पण आत, म्हणून इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स त्यांना आपण म्हणतो. त्या इनर ट्रान्झिशन एलिमेंट्सचा लास्टचा इलेक्ट्रॉन एफ सबशेलमध्ये एंटर होतो. एफ सबशेलची कॅपॅसिटी किती तर आपल्याला माहीत आहे 14 एलिमेंट्स. आणि त्यामुळे काय होतं बघा, इन केस ऑफ दिस एफ सबशेल the 14 electrons added into F successively and hence 1 to 14 electrons they are added in F subshell successively. मग ज्याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर हे इलेक्ट्रॉन्स ॲड होताना त्यांच्या सबशेल्स कसे असतात बघा. ते 1 to 14 ज्या एफ सबशेलमध्ये ॲड होतात ही त्यांची प्री पेनल्टिमेट शेल झाली N-2. मग तुम्ही जर डी सबशेल बघितला त्याच्यात थोडंसं बाहेर असणारी जी पेनल्टिमेट म्हणून येते आपल्याकडं, तर डीमध्ये 0 to 1 इलेक्ट्रॉन आपल्याकडं येत असतो. 0 or 1 इन पेनल्टिमेट शेल. आणि जी आउटरमोस्ट आपल्याकडं असते ते येते बघा एस, आणि एसची कपॅसिटी आपल्याला माहीत आहे 2 इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे आपल्याकडं बघा 2 आउटरमोस्ट शेल्स जे आहेत ते प्रेझेंट असताना आपल्याला दिसतं. त्यामुळे हे त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्समध्ये सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहे. लक्षात घ्या तुम्ही 1 to 14 इलेक्ट्रॉन्स इन एफ, 0 or 1 electron in D and 2 electrons in the last shell in which S subshell is present. मग आपल्याकडे जसं आपण आधीसुद्धा बघितलं देर आर 2 series ऑफ इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. इनर ट्रान्झिशन एलिमेंटचे एकूण 2 series आपल्याकडे आहेत, ज्याच्यामधली फर्स्ट series आहे बघा लॅन्थेनॉइड्स. तर ह्या लॅन्थेनॉइड्सचं तुम्ही जर पिरियडिक पोझिशन बघितला तर पिरियड नंबर 6 आपल्याकडे आहे, म्हणजे 6 त्याची आउटरमोस्ट शेल झाली. मग प्री पेनल्टिमेट कोणते येईल बघा, 6 - 2 म्हणजे किती आली 4. आणि त्यामुळं त्यांचा लास्टचा इलेक्ट्रॉन 4F सबशेलमध्ये एंटर होतो. म्हणून बघा लॅन्थेनॉइड्स दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज 4F ब्लॉक इलिमेंट्स. तर 4F ब्लॉक इलिमेंट्स म्हणजे काय बघा, असे एफ ब्लॉक इलिमेंट ज्यांचं लास्टचा इलेक्ट्रॉन 4F सबशेलमध्ये एंटर होतं. सिमिलरली दुसरी एक सिरीज आपण बघितली ॲक्टिनियम नंतर, त्यांना आपण ॲक्टिनॉइड्स म्हणतो. ॲक्टिनॉइड्समध्ये काय दिसतं आपल्याला तर बघा ॲक्टिनॉइडचे पिरियड नंबर 7, आणि त्यामुळं त्यांची प्री पेनल्टिमेट शेल आपल्याकडे येते 7 - 2 = 5. आणि त्यामुळं ह्या ॲक्टिनॉइड्स एलिमेंट्सना आपण 5F ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. आणि त्यामुळे हे लक्षात घ्या तुम्ही, देर आर 2 series ऑफ इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. लॅन्थेनॉइड्स, their last electron enters in 4F subshell, they are called as 4F block elements. And in actinoids their last electron enters into 5F subshell, hence they are called as 5F block elements. मग आता आपण लॅन्थेनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड्सना सेपरेटली स्टडी करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा की लॅन्थेनॉइड्स काय आहे ते. त्यामुळे जस्ट आपण इंट्रोडक्शन बघायचे आहे बघा, इंट्रोडक्शन of lanthanoids. So we shall start with lanthanoids. So lanthanoids are the elements which are characterized by the preferential filling of 4F subshell or 4F orbital. याचा अर्थ ह्या लॅन्थेनॉइड्सचा लास्टचा इलेक्ट्रॉन जो असतो हा 4F सबशेलमध्ये एंटर होतो. किंवा ह्या पूर्ण सेरीजसाठी जर तुम्ही बघितला तर ह्या पूर्ण सेरीजसाठी 4F ऑर्बिटलचं सक्सेसिव्ह फिलिंग होत असतं. म्हणजे 1 to 14 इलेक्ट्रॉन जे आहेत ते ह्या 4F सबशेलमध्ये एंटर होत असतात. लॅन्थेनॉइड सिरीजमध्ये प्रेझेंट असणारे एलिमेंट्स कुठले तर बा एलिमेंट्स आफ्टर लॅन्थॅनम ॲटॉमिक नंबर 57, टोटल 14 एलिमेंट्स which includes the elements from cerium atomic number 58 to lutetium atomic number 71. All these elements they are collectively called as the lanthanoids. तर बघा ह्या सगळ्या एलिमेंट्सना आपण लॅन्थेनॉइड्स म्हणत असतो. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज 4F ब्लॉक एलिमेंट्स. आणि लॅन्थेनॉइड म्हणायचं कारण की ह्या 14 एलिमेंटचा प्रोटोटाईप म्हणजे आधीचा एलिमेंट लॅन्थॅनम आहे, त्यामुळे 14 एलिमेंटचे प्रॉपर्टी लॅन्थॅनमसारखे असतात, म्हणून ह्या सगळ्या एलिमेंट्सना आपण लॅन्थेनॉइड्स असं म्हणत असतो. त्यांना आणखीन एक नाव आहे. रिमेंबर लॅन्थेनॉइड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज द रेअर अर्थ एलिमेंट्स.
त्यांना रेअर अर्थ इलिमेंट्स म्हणतात, कारण ह्यांचा ऑकरन्स जो आहे हा ऑकरन्स अत्यंत कमी आहे आणि त्याचबरोबर त्यांना एक्स्ट्रॅक्ट करणं, त्यांचे बघा प्रॉपर्टी सिमिलर असल्यामुळं त्यांना एक्स्ट्रॅक्ट करणंसुद्धा डिफिकल्ट असतं. म्हणून बघा, वाय दिस इलिमेंट्स दे आर कॉल्ड ॲज रेअर अर्थ इलिमेंट्स? बिकॉज ऑफ द डिफिकल्टी इन एक्स्ट्रॅक्टिंग देम इकॉनॉमिकली इन प्युअर फॉर्म. these elements they are called as the rare earth elements. तर बाकीच्या लॅन्थेनॉइडपासून यांना अचीव करणं थोडंसं डिफिकल्ट असतं, म्हणून आपण त्यांना रेअर अर्थ एलिमेंट्स म्हणतो. जसं की आपण यांचं पिरियडिक पोझिशन बघितली, ऑल दीज एलिमेंट्स दे आर प्लेस्ड ॲट द बॉटम ऑफ द पिरियड टेबल ॲट वन प्लेस. आपण त्यांना एका जागीच काय केलेलं आहे बघा, प्लेस केलेलं आहे. मग आपण त्याचं रिझन बघूया की व्हाय ऑल दीज एलिमेंट्स दे आर प्लेस्ड ॲट दी वन प्लेस इन द पिरियडिक टेबल. तर त्याचं रिझन आहे बघा, फर्स्ट रिझन, दे हॅव द सेम नंबर ऑफ व्हॅलेन्सी. त्यांची व्हॅलेन्सी सेम आहे. जसं की ह्या सगळ्यांचं ग्रुप नंबर आपल्याकडे 3 आहे, अर्थात त्यांची व्हॅलेन्सीसुद्धा किती येत असते बघा, 3. ती व्हॅलेन्सी 3 कशी असते बघा, द व्हॅलेन्सी 3 कॅन बी कॉन्ट्रीब्युटेड बाय टोटल 3 इलेक्ट्रॉन्स, आउट ऑफ विच 2 electrons are from 6s and 1 from 5d. आणि त्यामुळे टोटल यांची व्हॅलेन्सी जी असते ही 3 येत असते. तर ही जी व्हॅलेन्सी आहे, व्हॅलेन्सी ऑर इट मे बी ऑल्सो टर्म्ड ॲज द ऑक्सिडेशन स्टेट. सो दिस ऑक्सिडेशन स्टेट ऑर व्हॅलेन्सी इज द ग्रुप व्हॅलेन्सी. त्यामुळे बघा, दिस एलिमेंट्स दे हॅव ग्रुप व्हॅलेन्सी ॲज 3. म्हणजे सगळ्या एलिमेंटची, सेरियमपासून ल्युटेशियमपर्यंतच्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलेन्सी जी आपल्याकडे आहे ही 3 इतकी आहे. आणि त्याचबरोबर ह्यांचे ॲटॉमिक नंबरसुद्धा बघा, द ॲटॉमिक नंबर्स ऑफ दिस एलिमेंट्स आर इन बिटवीन लॅन्थॅनम ॲटॉमिक नंबर 57 अँड हाफनियम ॲटॉमिक नंबर 72. इवन यांचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीसुद्धा आपल्याला सिमिलर बघायला मिळतात. आणि त्यामुळे हे लक्षात घ्या, दे आर प्लेस्ड ॲट वन प्लेस बिकॉज ऑफ देअर सेम फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड ऑल्सो दे हॅव atomic numbers in between lanthanum Z is equals to 57 to hafnium Z is equals to 72. So these are the reasons due to which all these elements they are placed at the one place at the bottom of the periodic table. So with this we are going to conclude today's video lesson, in which we have taken the introduction of F block elements and started the lanthanoids. In the next video lecture, we are going to study the oxidation states as well as the electronic configuration of lanthanoids. इवन हे जे लॅन्थॅनॉइड्स आपल्याकडे आहेत, हे सगळे लॅन्थॅनॉइड्स आपण ओळख करून घेणार आहे. टोटल 14 एलिमेंट्स लॅन्थॅनॉइड्सचे आणि 14 एलिमेंट्स आपल्याकडे आहेत ॲक्टिनॉइड्सचे. तर याचबरोबर आपण आजचा व्हिडिओ लेक्चर बघा कंप्लीट करतो आहे. नेक्स्ट टाईम आपण ह्या सगळ्या लॅन्थॅनॉइड एलिमेंटचे ऑक्सिडेशन स्टेट्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊया. सो थँक्यू डिअर स्टुडंट्स. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमचे काही कॉमेंट्स असतील ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू वन्स अगेन.